तर कशा आहात मैत्रिणींनो? आज मी तुमच्यासाठी आता चालू असलेल्या श्रावण महिन्यात आरोग्यासंबंधी भन्नाट अशा टिप्स घेऊन आले आहे. कोणत्या ते बघूयात. यामधील नंबर 1 आहे पोट साफ न होणे टाळा. उपवासात फायबर कमी घेतल्यास बद्धकोष्ठता होते. त्यासाठी फळं, सुकी अंजीर, चिकू घ्या. नंबर 2 ॲसिडिटीसाठी घरचा उपाय ठेवा. त्यासाठी सुंठ पाणी, ताक, ओवा हे घरात तयार ठेवा. नंबर 3 थकवा दूर ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स घ्या. रोज 2 बदाम, 1 अंजीर, 1 अक्रोड उपयुक्त. नंबर 4 उपवास करत असताना शरीरामधील क्षार कमी होतात. त्यासाठी अचानक डोके दुखू लागल्यास लिंबू पाणी प्या. नंबर 5 वारंवार चहा पिऊ नका. श्रावणात आपण जास्त चहा पितो, परंतु त्यामुळे पचन बिघडते आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो. नंबर 6 मासिक पाळीच्या काळात उपवास करू नका, कारण आपलं शरीर आधीच अशक्त असते. नंबर 7 प्रोटीन कमी होऊ नये म्हणून दुधाचे पदार्थ घ्या, जसं की दूध, ताक, पनीर, दही. नंबर 8 ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नका, त्यामुळे त्वचा विकार होऊ शकतात. नंबर 9 तुपात तळलेले पदार्थ लगेच खा, फ्रीज करू नका. नंबर 10 पावसात भाज्या लवकर खराब होतात, त्यासाठी 1 किंवा 2 दिवस पुरतील एवढंच भाजीचं घ्या. नंबर 11 तांदूळ, डाळी गॅसवर हलकंसं गरम करून ठेवा, बुरशी टाळण्यासाठी. नंबर 12 घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी सेंद्रिय धूप, कापूर वापरा. नंबर 13 ओलसर स्वयंपाकघरात लोणचं किंवा मसाले ठेवू नका, ते खराब होतात. नंबर 14 तुलना टाळा. इतर महिला काय करतात याची तुलना न करता स्वतःचे आरोग्य आणि वेळ लक्षात घेऊन नियोजन करा. नंबर 15 तणाव आला की थोडीशी विश्रांती घ्या, जसं की मोकळा श्वास, शांत मंत्र. नंबर 16 काही गोष्टी सोडून द्या, सगळं परफेक्ट नको. नंबर 17 घरातील सणात सर्वांचा सहभाग घ्या, एकटीने सर्व कामे करू नका. नंबर 18 मुली, सासू, बहिणींना मदतीचं निमंत्रण द्या, त्यामुळे प्रेम वाढतं. नंबर 19 सततच्या स्वयंपाकामुळे हात थकतात, रात्री थोडं तेल लावून मालिश करा. नंबर 20 थोडक्यात सांगायचं झाल्यास श्रावणात भक्ती, उपवास, पूजा अर्चा या सगळ्यात स्वतःची काळजी घेणं विसरू नका. सण साजरे करा, पण स्वतःला सांभाळा, हेच खरं. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.